यासाठी आपल्याला महाडीबीटी SAS म्हणजेच की sas.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर संजय गांधी निराधार योजनेच्या यायचं आहे। आता ही कम्प्युटर मध्ये ओपन आहे, मोबाईल मध्ये देखील तुम्हाला ही वेबसाईट इझिली ओपन होते आणि ओपन झाल्यानंतर या ठिकाणी बघा सर्व योजनांची माहिती आहे। इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना असेल, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, संजय गांधी निराधार योजना। तर यासाठी तुम्हाला काय करायचंय बघा, लाभार्थी स्थिती म्हणून पर्याय आहे, त्या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो काही आधार नंबर असणार आहे तो आधार नंबर तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हा कॅप्चा कोड जो असणार आहे बघा, कॅप्चा कोड, या कॅप्चा कोडला यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आता मी या ठिकाणी जो आधार नंबर टाकलाय तो कोणाचाही चुकीचा नंबर आहे, तो मी या ठिकाणी टाकून ठेवलेला आहे आणि गेट मोबाईल OTP वर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता हे बघा काय येते, प्लीज एंटर व्हॅलिड आधार नंबर। ज्यावेळी तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल, आता हा जो नंबर आहे तो योजनेचा लाभार्थी आहे का, तर लाभार्थी नाही। ज्यावेळी तुम्ही योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्ही या ठिकाणी गेट मोबाईल OTP कराल, तुमच्या मोबाईलवर एक OTP येणार आहे आणि तो OTP टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा स्टेटस दिसणार आहे। या स्टेटस मध्ये तुम्हाला योजनेचे पैसे आलेत की नाही हे अगदी 2 मिनिटांमध्ये समजणार आहे। आता आधार नंबर आपल्याकडे आपण टाकत का नाहीये, कारण आपल्याकडे आता निराधार योजनेच्या लाभार्थीचा आधार नंबर नाहीये, त्यामुळे या ठिकाणी आपण तुम्हाला आधार नंबर टाकून दाखवू शकत नाही, परंतु प्रोसेस अगदी सोपी आहे। यावरून तुम्हाला सगळं तुमचं डिटेल दिसतात की तुम्हाला योजनेअंतर्गत आतापर्यंत किती पैसे मिळाले, तसेच आताचा जो लाभ आहे तो लाभ देखील तुमच्या बँक खात्यावरती जमा झालाय का नाही हे देखील तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की सरसकट 2,500 रुपये असा कुठल्याही प्रकारचा निर्णय संजय गांधी निराधार योजनेमध्ये घेण्यात आलेला नाही। तर यामध्ये निराधार योजनेच्या लाभार्थ्यांअंतर्गत जे दिव्यांग बांधव आहेत त्याच दिव्यांग बांधवांसाठी 2,500 रुपयांचा निर्णय झालाय, हे आपले मुख्यमंत्र्यांनी देखील त्यावेळी सांगितलं होतं आणि त्यासोबत आपले जे विभागाचे मंत्री आहेत अतुल सावे असतील किंवा नरहरी झिरवाळ असतील यांच्याकडून देखील ही बाब स्पष्टपणे सांगण्यात आली होती की तुम्हाला या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी पैसे वाढलेले आहेत। हे बघा मंत्री आहेत हे नरहरी झिरवाळ यांच्याकडून देखील ही बात स्पष्ट केली होती। आता योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे का, तर हो, 7 तारखेपासूनच योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। 7, 8 आणि आता 9 तारीख आज आहे। आज देखील अनेक महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा झाले आहेत। तुम्हाला अजूनही योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला 2 बाबी आहेत जे आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगतोय। ज्या 2 बाबी तुम्ही केल्या तरच तुम्हाला योजनेचे पैसे मिळतात। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, डिसेंबर महिन्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत एक GR आला होता आणि त्या GR नुसार संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर कोणत्याही निवृत्ती वेतन योजना असतील किंवा पेन्शन योजना असतील त्या योजनांचे लाभ यापुढे फक्त आणि फक्त DBT अर्थातच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या द्वारे वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर आणि त्यासोबत तुमच्या आधार कार्डला बँक खाते देखील लिंक असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला यापुढे या योजनेचे लाभ मिळणार आहेत। त्यामुळेच सर्वात आधी खात्री करून घ्या की तुमच्या आधार कार्डला बँक खाते लिंक आहे का, ते बँक खाते चालू आहे का, आणि चालू असल्यास तुम्हाला त्या बँक खात्यामध्ये तुमचे पैसे जमा झालेत। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमचे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक आहे, सीडिंग आहे, हे सर्व क्लिअर आहेत, तरी देखील आम्हाला योजनेचे पैसे का आले नाहीत, तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, तर तुमचा हयातीचा दाखला तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या काढू शकता। यासाठी तुम्हाला काय करायचं, तर बेनिफिशियरी ऍप आहे, ते बेनिफिशियरी ऍप जे आहे ते ऍप तुम्हाला तुमच्या प्ले स्टोर वरून आणि त्यासोबतच आधार फेस ID हे 2 ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहेत आणि त्यामध्ये लॉग इन करून तुमची आधार कार्ड वरची सर्व माहिती असेल किंवा इतर डिटेल टाकून त्या ठिकाणी तुम्ही हयातीचा दाखला डाउनलोड करू शकता आणि तो दाखला तुम्हाला पंचायत समिती कार्यालयामध्ये जमा करायचा आहे, जेणेकरून संजय गांधी निराधार योजनेचे तुमचे पैसे सुरू होणार आहेत। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राइब करायला, फेसबुकवर पाहत असल्यास पेजला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारायला विसरू नका।